Hello, chick. Hello, chick. Hello. Hello, chick. Yes, thank you. या सामन्याचा आपण देऊया मॅन ऑफ द मॅच गणेश काटकर या पहिल्या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच आहेत आणि श्री रत्नाई निनाई स्पोर्ट्स बुरंबाळ या टीमचे कॅप्टन आपण देखील या आपला देखील विशेष सन्मान केला जाईल. जो संघ पराभूत होईल त्या संघाला देखील सन्मान चिन्ह आहे. एक चांगली संकल्पना आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आपण पाहतोय शिवशंभू प्रतिष्ठान पातवडे यांच्या माध्यमातून सौजन्य आहे आणि आपण ती देऊया गणेश काटकर यांना. अनिल साबळे महाराष्ट्र पोलीस मेजर अनिल साबळे साहेबांना विनंती असेल आपण यापुढे आणि आपल्या शुभ हस्ते आपण देऊया मॅन ऑफ द मॅच. अभिनंदन गणेश, अप्रतिम खेळ केला आणि सामना जिंकून दिलेला आहे. आपण या मुख्य व्यासपीठावरती या सामना आपण सुरू करतोय. आजच्या दिवसातील हा दुसरा सामना प्रियांका 11 एनवाडी आणि श्री तुकाई मोलजाई स्पोर्ट्स जुलेवाडी या दोन संघांमध्ये हा सामना सुरू होतोय. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्यसु सर्वदा. गणपती अप्पाला वंदन करतो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून मी माझी सुरुवात करतोय. स्ट्रायकिंगला फलंदाज आहेत शाहिद आणि सत्यजित ही जोडी आहे. सन्मान चिन्ह आपण देऊया. आदरणीय मेजर साहेबांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण देऊया. ऑन साइडला बिग हिट, स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या बाहेर हा चेंडू जातोय. बाउंड्री लाईन पार, चौकार. थँक्यू सो मच. सकाळचं सत्र आहे आणि साईबाबांचं हे गीत आपण ऐकलं. इरादे रोज बनते बनकर बिगड़ते लेकिन शिरडी वही जाते जिन्हें साई बुलाते. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या 4 आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज शाहिद, त्याला साथ देतोय सत्यजित आणि गोलंदाजी मार्कवरती दीपक आहेत. टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग स्वीकारली आहे जुलेवाडी या टीमने या मॅच मध्ये. पुन्हा एकदा ऑन साइडला चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, 1 बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार. जर या चेंडूवरती विकेट मिळवली गोलंदाज दीपकने तर विजय दळवी यांच्याकडून 500 रुपये आणि संग्राम खोत यांच्याकडून 700 रुपये, एकूण 1200 रुपयांचं पारितोषिक आहे. खऱ्या अर्थाने दीपकसाठी शाहीदच्या विकेटसाठी जर या चेंडूवरती विकेट मिळवली तर एकूण 1200 रुपयांचं पारितोषिक असेल. आज रविवार आहे, बँका बंद आहेत परंतु एटीएम सुरू आहेत आणि या सकाळच्या सत्रामध्ये आपले एटीएम ऑन केलेले आहेत. दानशूर व्यक्तिमत्व. यावेळी चांगला चेंडू आहे. पॅड वरती चेंडू ब्रश होतोय आणि येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या आहे 8. षटक क्रमांक हे पहिलं सुरू आहे गोलंदाज दीपकचं. यावेळेस बॅटची कडा आहे आणि मिळते एक धाव. चेंडूवरती शॉर्ट पॉइंटला चेंडू फील्ड होतोय. एकापेक्षा जास्त मिळणार नाही. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 9 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेटचा हा दैदिप्यमान 16 सुरू आहे. शिवशंभू ग्रुप प्रतिष्ठान पातवडे आयोजित श्री जनाबाई महादेव चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. नवीन वर्षामध्ये एक नवीन संकल्पना. किरण शिंदे आणि त्यांचे तमाम सहकारी यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन.
गोलंदाज दीपक यावेळेस ड्राईव्ह करतायत, क्षेत्ररक्षक आहेत मिडऑफ वरून फिल्डर येतात आणि डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न असफल राहिलाय. मिळते एक धाव चेंडूवरती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 10. 4 षटकांचा सामना आहे, त्यामुळे 4 षटकांच्या मॅच मध्ये जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतील. पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिले असतील 62 धावा बनवल्या होत्या आणि 63 धावा डिफेंड देखील केल्या मांडलाईवाडी या टीमने. नेक्स्ट मॅच आपण पाहतोय एनवाडी आणि जुलेवाडी या दोन संघांमध्ये सुरू आहे. त्यानंतर सामना असेल जय हनुमान क्रिकेट संघ ससेगाव आणि श्री सुगाई स्पोर्ट्स सावर्डे या दोन संघांमध्ये या पुढील सामना असेल. नेक्स्ट मॅच आहे सावर्डे आणि ससेगाव या दोन संघांमध्ये या पुढील सामना असेल. गोलंदाजी मार्कवरती येते संकेत या दुसऱ्या षटकामध्ये. नक्कीच दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल जेव्हा आपण टॉस साठी याल तेव्हा आपण आपली प्लेइंग 11 लिस्ट देखील घेऊन यायची आहे. क्या बात आहे, अप्रतिम गोलंदाजी. हाफ ट्रॅकर आहे चेंडू, अतिरिक्त बाउन्स घेतलं चेंडूने आणि सरळ जाऊन विकेट किपरच्या हातामध्ये विसावलाय. येतो डॉट बॉल. संकेतने सुरुवात खूप चांगली केली आहे या षटकाची. नॉट 7 जर्सी क्रमांक आहे जेम्स बॉन्ड यांचा. ड्राईव्ह करतायत, कव्हरला फिल्डर आहेत उपस्थित. डिप एक्स्ट्रा कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट. मिल्टीच्या चेंडूवरती एकूण 2 धावा. चांगला ड्रेस कोड आपण पाहतोय. पहिल्या सामन्यामध्ये देखील आपण पाहिलं खूप चांगलं ड्रेस कोड आणि याही मॅच मध्ये चांगलं ड्रेस कोड आहेत. आमच्या सोबत आमचे गुणलेखक मित्र आहेत संकेत चाळके, त्यांच्या सुवर्ण अक्षरामध्ये हे स्कोर कार्ड भरलं जात आहे. यावेळी पंच करतायत, डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत आणि मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3-3 4-4 क्षेत्ररक्षक आले होते बॅकअप साठी. धावसंख्या 2 ने पुढे जाईल 14. सामना सुरू आहे आणि श्वान एकदम गाढ झोपेमध्ये आहे. त्याला काही फरक पडणार नाहीये. तुम्ही आज कितीही आरडाओरडा कराच परंतु तो त्याची झोप पूर्ण करेल. क्या बात आहे, परफेक्ट यॉर्कर त्याला खेळून काढलाय आणि डीप मधून फिल्डर येतील. एजे आले होते. मिळतील या चेंडूवरती 2 धावा. कौतुक करेन गोलंदाज संकेतचं, एकही मोठा फटका आला नाहीये आतापर्यंत या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिल्या 2 चौकार लगावले होते शाहिदने आणि त्यानंतर या षटकामध्ये संकेतने चांगली गोलंदाजी केली आहे. परंतु सिंगल डबलला प्राधान्य देत आहेत एनवाडी या टीमचे खेळाडू. प्रियांका 11 एनवाडी आणि जुलेवाडी या दोन संघांमध्ये हा सामना सुरू आहे. एजे आहेत डीप मध्ये. मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव या चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 17 धावा धावफलकावरती आहेत. नेक्स्ट मॅच असेल जय हनुमान ससेगाव आणि श्री जुगाई स्पोर्ट्स सावर्डे या दोन टीम मध्ये सामना असेल. सावर्डे टीमचे कॅप्टन विनंती असेल आपण प्लेइंग 11 लिस्ट आपली द्यायची आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 17. 8.50च्या सरासरीने 17 धावा धावफलकावरती आहेत. चांगली गोलंदाजी या सकाळच्या सत्रामध्ये झाली आहे जुलेवाडी या टीमच्या माध्यमातून. ज्याप्रमाणे संघनायकाने सांगितलं होतं की 4 षटकांमध्ये 40 ते 50 धावांच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल प्रियांका 11 एनवाडी या टीमला, आणि तेच घडतंय. आतापर्यंत संकेत आणि दीपकने चांगली गोलंदाजी केली आहे. 2 षटकांमध्ये अवघ्या 17 धावा खर्च केल्यात.
बघा वेळेचं बंधन देखील आहे, त्यामुळे 4 षटकांसाठी 16 मिनिटांचा वेळ आहे आणि त्या 16 मिनिटांमध्ये 4 षटकं होणं बंधनकारक आहे, कारण की आज एकूण 15 सामने खेळवायचे आहेत आणि पाहिलं गेलं तर 6:15 वाजता अंधार होतो. नक्कीच गोलंदाज आहेत शंकर दळवी आणि जर पहिल्या 3 चेंडूमध्ये विकेट मिळवली शंकरने तर पारितोषिक आहे संजय दळवीकडून 500 रुपये, विजय दळवीकडून 500 रुपये आणि संग्राम दळवी यांच्याकडून देखील 500 रुपये, संग्राम खोत यांच्याकडून 500 रुपये, एकूण 1,500 रुपयांचं पारितोषिक आहे. जर विकेट मिळवले तर सुपर संडे आणि सुपर धमाका होईल. धावसंख्या आपण पाहू शकाल 17, एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय. सबमरीन डिलिव्हरी एक्सपिरियन्स आहे, प्रचंड अनुभव आहे असं म्हटलं जातं. एक्सपिरियन्स इज गुड टीचर. अनुभव हा सर्वात मोठा गुरु असतो आणि तो अनुभव सिद्ध केलाय. बॅक टू बॅक 2 चेंडू आले डॉट. डान्सिंग डाऊन द विकेट ड्राईव्ह केलंय डीप मध्ये लॉंगॉनला. ए जे आहेत मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 18 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक हे 3रं सुरू आहे. एक चांगलं बॅटल या सकाळच्या सत्रामध्ये. थंड वातावरण आहे आणि या थंड वातावरणामध्ये हा गरम सामना सुरू आहे. यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतो वाईट बॉल. मिळते 1 धावा. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 19 धावा धावफलकावरती आहेत. स्ट्रायकिंगला फलंदाज शाहिद, ज्या शाहिदने सुरुवात खूप चांगली केली होती. 2 चौकार लगावले होते. शॉर्ट आर्म पुल केलाय, पाठवलाय लॉंग लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा 3रा चौकार येतोय शाहिदच्या बॅटमधून. चौकार येतोय. क्या बात आहे, क्या बात आहे. नक्कीच विकेट किपर स्क्वेअर लेगच्या पंचांकडे कॉट बेंच अपील का करतायत हा देखील एक प्रश्न आहे. तुम्ही मेन पंचांकडे ही अपील करायला हवी. इथं डॉट बॉल. अपकमिंग टुर्नामेंट आपण पाहू शकाल. शाहूवाडी तालुका ग्रामीण प्रीमियर लीगचं आयोजन. 9 तारखेला मेगा ऑक्शन देखील आहे. 9 जानेवारीला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. जे जाळं रचलं होतं त्या जाळ्यामध्ये अडकलाय फलंदाज शाहिद. बॅक टू द पवेलियन. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 23. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या पहिल्या इनिंग मधील. त्यानंतर आपण टॉस करणार आहोत. जय हनुमान ससेगाव आणि श्री जुगाई स्पोर्ट्स सावर्डे या 2 टीम मध्ये सामना असेल. कॅप्टन देखील आनंदित असतील ज्याप्रमाणे संघाने खेळ केलेला आहे. एजे नंबर 7 MS धोनी. आणि गोलंदाजी मार्कवरती लव येत आहेत. कोणाचं लव आहे ते माहित नाही, परंतु जर्सी क्रमांक 11 आहे. यावेळेस गॅप मध्ये खेळतात. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. so much DK Sports
ठाणे यांच्याकडून बेस्ट बॅट्समनसाठी आम्हाला बॅट आलेली आहे. त्यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. दानशूर व्यक्तिमत्व आहेत आणि DK स्पोर्ट्स ठाणे यांच्याकडून बेस्ट बॅट्समनसाठी बॅट आलेली आहे. त्यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. into the slot and out of the plot, mid wicket boundary line च्या बाहेर, long big way, mighty it huge, maximum, it's out of the park, big hit षटकार. अजून एक तडाखा, लॉंग ऑन, बाउंड्री लाईनच्या बाहेर, बॅक टू बॅक येतोय हा दुसरा षटकार. हल्ला चढवलाय, गोलंदाज लव आहेत आणि त्याच्यावरती प्रतिहल्ला चढवलेला आहे. पहिल्या 3 षटकांमध्ये अवघ्या 23 धावा होत्या, परंतु या 3 चेंडूंमध्ये 16 धावा खर्च करतोय. 2 षटकार 1 चौकार लगावलाय फलंदाज सत्यजित. वेल सेट झालेला आहे, कीपर बीट, शॉट फाईन लेगला बीट करून चेंडू जातोय लॉंग स्टॉप, बाउंड्री लाईनच्या बाहेर, वाईट +4, पंजा मिळतोय बॅटिंग करणाऱ्या प्रियांका 11 एनवाडी या टीमला. सो मच. पहिल्या 3 गोलंदाजांनी 23 धावा दिल्या होत्या आणि लवने 3 चेंडूंमध्ये 21 धावा दिल्यात. ऑन साइडला खेळत्या डीप मध्ये फिल्डर आहेत. 1 धाव झाली पूर्ण, चांगलं क्षेत्ररक्षण. मिल्टील्या चेंडूवरती एकूण 2 धावा, धावसंख्या 2 ने पुढे जाईल 46. 46 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही अंतिम षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. सकाळच्या सत्रामध्ये सन्मानजनक धावसंख्या बनवली, फायटिंग टोटल उभी केली आहे या मॅच मध्ये. टॉप एज क्षेत्ररक्षक आहेत, शॉट थर्डमॅनला बीट केलाय, थर्डमॅनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय, थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. फिफ्टी कंप्लीट, 50 धावा धावफलकावरती, 1 चेंडू शिल्लक आहे. 27 धावा खर्च केलेत आतापर्यंत. पुन्हा एकदा बॅटची कडा आहे आणि झेल घेण्याचा प्रयत्न होता. मिळते 1 धाव्या चेंडूवरती आणि 1 धावेवरती समाधान मानावं लागेल. पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे प्रियांका 11 एनवाडी या टीमची. 51 आणि 52 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे जुलेवाडी या टीम समोर. टॉस आपण करूया. जय हनुमान ससेगाव आणि श्री जुगाई स्पोर्ट्स सावर्डे या 2 संघांमध्ये या पुढील सामना असेल.
मच बुरंबाळ या टीमचे कॅप्टन आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. विनंती असेल बुरंबाळ या टीमचे कॅप्टन आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. पहिला सामना त्यांनी गमावलेला आहे. ससेगाव आणि सावर्डे दोन्ही कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस साठी या. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करूया. चला श्री जोगाई स्पोर्ट्स सावर्डे शेवटचा कॉल असेल. इनिंग ब्रेक मध्ये नाणे फेकवणं अनिवार्य आहे. जोगाई स्पोर्ट्स सावर्डे संघनायक आपण यायचा आहे. तिथं जय हनुमान क्रिकेट क्लब ससेगाव संघाचे संघनायक या ठिकाणी आपल्याशी जोडलेले आहेत. जोगाई स्पोर्ट्स सावर्डे संघ पुन्हा एकदा आपल्याला कॉल करतोय. आपण देखील यायचं आहे. जालिंदर रवंदे साहेब. चला रमेशजी शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी जय हनुमान क्रिकेट क्लब ससेगाव विपक्ष सावर्डे या दोन संघामध्ये टॉस केला जातोय. तर नक्कीच सावर्डे संघाने नाणेफेक जिंकलेले आहे. नक्कीच या ठिकाणी आपण काय डिसिजन काय असेल आपला. बघतो आम्ही मित्रांना बोलून मी सांगतो डिस्कस लगेच करून लगेच 1-2 मिनिटात. नक्कीच या ठिकाणी आयोजनांबद्दल काय सांगाल. असोसिएशन आयोजन या ठिकाणी नक्कीच काय सांगाल तुम्ही. आपलं आयोजन एकदम मस्त असतंय आणि जर टुर्नामेंट बघितली जर लाईव्ह बघतात ते तर खूप त्यांना अभिमान वाटतो आपल्या शाहवाडी तालुक्याचा. कारण जर संडेला टुर्नामेंट तर आता ह्या 2 संडेला तर आपल्या डबल टुर्नामेंट आहेत दोन्ही ठिकाणी. त्यामुळं खूप दोन्ही पण प्रत्येकजण जे बघणारे बाहेरचे प्लेयर आहेत ते प्रत्येकजण बोलतात आम्हाला लिंक पाठवा आम्हाला लिंक पाठवा. त्यामुळे सर्व आम्हाला पण खूप अभिमान वाटतो की आपल्या तालुक्याचा की सर्वजण आपल्याला लिंक पाठवा तुमची टुर्नामेंट बघायची आहे. हे बघण्यासाठी खूप छान वाटतं ऐकल्यानंतर. धन्यवाद. नक्कीच या ठिकाणी बारके दादा ससेगाव संघाचे संघनायक आणि सर्वात आवडते खेळाडू नक्कीच या ठिकाणी आहेत. नक्कीच टॉस गमावलाय. काय असेल प्रतिक्रिया आयोजकांबद्दल काय सांगाल. असोसिएशन बद्दल काय सांगणार. असोसिएशन बद्दल बोलण्यासारखं खूप आहे कारण का त्यांनी एक प्लॅटफॉर्म बनवून दिलेला आहे नवीन प्लेयर लोकांना. तर त्याची संधी नवीन प्लेयर लोकांनी घ्यायला पाहिजे आणि त्यानिमित्तानं आम्हाला पण खेळायला भेटते जुन्या लोकांना. तर आयोजन पण खूप सुंदर आहे. आणखीन बघू पुढे काय काय होतं. ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. लगेचच आपल्याला निर्णय कळवायचा आहे. सावर्डे संघ धन्यवाद. ओव्हर टू रोशन संदे सर. पहिल्या चेंडूवरती बॅटची कडा होती आणि एका हातामध्ये झेल घेण्याचा प्रयत्न होता विकेट किपर यांचा. तो असफल राहिलाय आणि म्हणजे एक धाव चेंडूवरती या एका धावेने श्री गणेश होती. 52 धाव बनवायचे आहेत जुलेवाडी या टीमला हा सामना जिंकण्यासाठी. 24 चेंडूंमध्ये 13.00च्या सरासरीने या धावा बनवाव्या लागतील प्रति षटका मागे. गोलंदाजी मार्कवरती अजय. स्ट्रायकिंगला फलंदाज संकेत आहेत. यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतो वाईट बॉल. मिळत्या 1 धावा धावसंख्या 1ने पुढे जाईल. 2 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. शिवशंभू ग्रुप प्रतिष्ठान पातवडे आणि आमचे अत्यंत जवळचे मित्र किरण शिंदे आयोजित श्री जनाबाई महादेव चषकाचं आयोजन. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे 2 या धावसंख्येवरती. एक चांगलं बॅटल आपण पाहू शकाल या सामन्यामध्ये. अजय टू अजय हे बॅटल रंगणार आहे. यावेळेस फटका चांगला आहे. स्टँड अँड डिलिव्हर स्टँड अँड डिस्पॅच क्रिकेट मधला सेफ फटका
क्रिकेट मधला देखना फटका लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून षटकार. शाहूवाडी तालुक्याचे सुंदर गाव आमचे पातवडे गाव. शाहूवाडी तालुक्यात फेमस हायलाइट पातवडे. थँक्यू सो मच. किरण शिंदे यांच्या नावाचं गुणगान गाणारे हे गीत आपण ऐकतोय डीजे मास्टर पवनच्या माध्यमातून. क्या बात आहे. बॅकफुटला गेले, जागा बनवली स्ट्रोक साठी, पंच करतायत. इनफिल्डच्या वरून पॉइंट, बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. चालतंय शिवशंभू ग्रुपचं नाव, इथं शिवशंभू ग्रुपचं नाव. चालतंय शिवशंभू ग्रुपचं नाव, इथं शिवशंभू ग्रुपचं नाव. थँक्यू सो मच डीजे मास्टर. एक षटकार एक चौकार येतोय. फलंदाज संकेत यांच्या बॅट मधून चांगली बॅटिंग करतायत आपल्या टीम साठी. धावसंख्या 12, बनवायच्या धावा 52 या मॅच मध्ये. ऑन साइडला घुटना टेक आणि हा चौकार देख. थँक्यू सो मच. शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत या स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी शुभेच्छा येत आहेत. व्हॉइस ऑफ अंबरनाथ, व्हॉइस ऑफ पालेगाव, अत्यंत टॅलेंटेड समालोचक सोनू भांगर यांचा आवाज आपण शाहूवाडी तालुका प्रीमियर लीग मध्ये देखील ऐकू शकाल. 8 आणि 9 फेब्रुवारीला त्या स्पर्धेचं आयोजन आहे. यावेळी चांगला स्ट्रोक इनफिल्डच्या वरून खेळत आहेत. गॅप मधून चेंडू जातोय थर्डमॅनच्या दिशेने आणि चेंडू अडवलेला आहे. धावसंख्या आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा. बनवायच्या धावा 52 या मॅच मध्ये आणि समीकरण आपण पाहतोय. चेंडू शिल्लक आहेत 18, जिंकण्यासाठी अजूनही 34 धावांची गरज आहे. 18 चेंडू, बनवायच्या धावा 34 या मॅच मध्ये. खऱ्या अर्थाने पहिल्या षटकामध्ये चांगली बॅटिंग संकेतने केलेली आहे. पहिल्या 3 षटकांमध्ये नक्कीच पहिल्या इनिंग मध्ये अवघ्या 23 धावा होत्या. त्यानंतर तब्बल 28 धावेंचं षटक हाताळलं गोलंदाज लवने. हार्ट ब्रेक केलं त्याचा, पूर्णपणे खरपून समाचार घेतला लवच्या गोलंदाजीवरती. कोणतेही प्रेम दाखवलं नाहीये बॅट्समनने. यावेळी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, कोणताही फुटवर्क नव्हता, खडे खडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे 18 या धावसंख्येवरती. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज अनिल येत आहेत. जर्सी क्रमांक 45 आहे. खऱ्या अर्थाने प्रत्येक टीम मध्ये 18, 7 आणि 45 या जर्सी क्रमांकाचे अनेक खेळाडू दिसतात आणि ही विकेट मिळवलेली आहे. फलंदाज झाल्या बाद अजय. बॅक टू द पवेलियन. शाहूवाडी तालुक्यात मलकापूर शहरात आहे वो यांचा प्रभाव. शाहूवाडी तालुक्यात मलकापूर शहरात आहे वो यांचा प्रभाव. शिवशंभू प्रतिष्ठान पातावडे गावाचं जिथं तिथं गाजतंय नाव. शिवशंभू प्रतिष्ठान पातावडे गावाचं जिथं तिथं. थँक्यू सो मच. न्यू बॅट्समन येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. मयूर. अजय बाद झालेला आहे. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, टॉप एज लागते आणि बॅक टू द बॉलर चेंडू येतोय डॉट बॉल. चांगली गोलंदाजी करतायत या षटकामध्ये गोलंदाज अनिल. खऱ्या अर्थाने पहिल्या षटकामध्ये 18 धावा खर्च केले होते अजयने आणि या षटकामध्ये आतापर्यंत एकही धाव आली नाहीये. 3 चेंडू फेकलेत आणि 1 विकेट देखील मिळवली आहे.
यावेळेस लाईन चुकीची आहे सांगत असताना पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. तेव्हांतर धावान धावसंख्या एकने पुढे जाईल. 19 धावा धावफलकावरती आहेत. जिंकण्यासाठी 33 धावांची अजूनही गरज आहे. परंतु मी कौतुक करेन गोलंदाज अनिलचं, ज्याप्रमाणे गोलंदाजी करतोय या षटकामध्ये. जास्तीत जास्त स्ट्राईक संकेतला घ्यावी लागेल, कारण की संकेतने आक्रमक सुरुवात केली आहे. परफेक्ट यॉर्कर आणि पुन्हा एकदा डॉट बॉलची समाप्ती. 4 चेंडू फेकलेत, एकच धाव आली, ती देखील वाईटच्या स्वरूपामध्ये. एकही धाव बॅटने आली नाहीये या षटकामध्ये. संघर्ष सुरू आहे या मॅच मध्ये जुलेवाडी या टीमचा. हाफ ट्रॅकर आहे, बॅकफुटला गेले, स्क्वेअर कटचा लाजवाब देखना, नजाकत बरा फटका, डीप बॅकवर्ड पॉइंट, बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. पातवडे गावाचं चित्र तिथं राजनताई नाव, शंभू प्रतिष्ठान पातवडे गावाचं चित्र तिथं राजनताई नाव. धावसंख्या आहे 23. यावी सुख करतायत, परंतु मिस टायमिंग आहे आणि शॉर्ट फाईन लेगला फिल्डर डाऊन दी बॉल, टिपलाय झेल आणि समाप्त होतोय फलंदाज. मयूरचा खेळ लागतोय. हा दुसरा मोठा धक्का जुलेवाडी या टीमला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 23. 12 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 29. सावर्डे टीमच्या कॅप्टनला विनंती असेल, आपला निर्णय आपण कळवायचा आहे. टॉस जिंकलेला आहे सावर्डे या टीमने, निर्णय आपण कळवायचा आहे. ससेगाव आणि सावर्डे या 2 संघांमध्ये यापुढील सामना असेल. निर्णय आपण कळवायचा आहे. सावर्डे संघ यस, क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे. फिल्डिंग फर्स्ट हा त्यांचा निर्णय आहे. बारा चेंडू आणि बनवायच्या धावा 29 या मॅच मध्ये. नवीन गोलंदाज शाहिद येत आहेत. ज्या शाहिदने बॅटिंग खूप चांगली केली होती पहिल्या इनिंग मध्ये, तोच येतोय शाहिद या सेकंड इनिंग मध्ये गोलंदाजी करण्यासाठी. DK स्पोर्ट्स ठाणेकडून बॅट आहे बेस्ट बॅट्समन साठी. पुन्हा एकदा हुक करतायत इनफिल्डच्या वरून. आउटफील्ड फास्ट आहे. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. स्वागत केलंय शाहीचं. स्ट्राईक पासून वंचित होते संकेत. दुसऱ्या षटकामध्ये एकही चेंडू त्यांना खेळण्यासाठी मिळाला नाहीये. आणि बघा तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती चौकार लगावलाय. 3 चौकार 1 षटकाराच्या साहाय्याने तो बॅटिंग करतोय. क्या बात आहे. कॉपी बुक स्टाईलने कव्हर ड्राईव्हचा फटका, परंतु आउटफील्ड थोडीशी खराब आहे. असं वाटलं की हा चौकार जाईल, परंतु अनइवन बाउन्स आपण पाहिलं. मिल्टील्या चेंडूवरती एकूण 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे जाईल 29. 29 धावा धावफलकावरती आहेत. 23 धावांची अजूनही गरज आहे. 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. हे षटक फार महत्वाचं आहे, परंतु संकेत खूप चांगली बॅटिंग करतोय. चौदा मिनिटं झालेली आहेत.
पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न इनफिल्डच्या वरून खेळतायत. एक धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या दोन्ही पुढे जाईल 31. 31 धावा धावफलकावरती आहेत. 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 21 धावांची अजूनही गरज आहे. बघा 16 मिनिटांमध्ये 4 षटकं होणं बंधनकारक आहे अथवा पॅनल्टीच्या स्वरूपामध्ये एक अतिरिक्त खेळाडू हा तुमचा 30 सर्कलमध्ये येईल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. इथे डॉट बॉल आणि धावसंख्या 31. चेंडू शिल्लक आहेत इथून 8. जिंकण्यासाठी अजूनही बनवायच्या धावा 21. ज्या अंतिम षटकामध्ये लवने धावा खर्च केल्या त्याच धावा महागात पडतायत या सेकंड इनिंग मध्ये जुलेवाडी या टीमला. फुल टॉस चेंडू होता, मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकले नाहीयेत आणि मिळते 1 धाव चेंडूवरती. पंचांचा इशारा लेग बाईसचा येतोय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 32. 32 धावा. 7 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी अजूनही 20 धावांची गरज आहे. चेसिंग कंपल्सरी आहे त्यामुळे कंपल्सरी या धावा बनवावे लागतील. डान्सिंग डाऊन द विकेट. बिग हिट केलाय परंतु एलिव्हेशन नाहीये. फिल्डर स्वतः गोलंदाज आले होते आणि चेंडू पट नो मॅन्स लँड झोन मध्ये. मिळतील्या चेंडूवरती एकूण 2 धावा आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 34. जिंकण्यासाठी 18 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 6. रुबाब आमचा राजेशाहीचा सारांच्या ओठावर रे. नाव गाजतय शिवशंभू ग्रुप प्रतिष्ठान पातवडे गावाचा 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 रे. बघा पंचांना विनंती असेल पॅनल्टी लागलेली आहे त्यामुळे एक खेळाडू आपण 30 सर्कलमध्ये घ्या. 30 सर्कलमध्ये एक खेळाडू तुम्हाला घ्यावा लागेल कारण की आपण वेळ जास्त घेतलेला आहे 3 षटकांसाठी. सर्व संघाने नियम सारखे आहेत त्यामुळे ही विनंती असेल. 6 चेंडू बनवायचे धावा 18. यावीस अपिश अँड पनिश. डीप कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन चौकार. हे समाजसेवेची आवड त्यांना मनाने ते दिलदार. मलकापूर शहरात शाहूवाडी तालुक्यात चर्चा त्यांची फार. हे जनबाई देवी महादेव. थँक्यू सो मच. डीजे मास्टर पहिल्या चेंडूवरती चौकार येतोय. आता मात्र 5 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 14 धावांची अजूनही गरज आहे. बघा वेळेचं बंधन सर्वांसाठी नियम सारखे आहेत कारण की अतिशय शिस्तबद्ध ही क्रिकेट स्पर्धा आहे. अजून एक चांगला स्ट्रोक परंतु डीप मध्ये फिल्डर आहेत आणि अप्रतिम झेल पकडलाय. लॉंग ऑन सीमा रेषेवरती फलंदाज झालाय बाद. संकेत बॅक टू द पवेलियन. असतो त्यांच्या सोबत रे. शिवरायांचा शूरवीर किरण शिंदे आला नावाला रे. शिवरायांचा शूरवीर किरण शिंदे आला नावाला रे. नाव गाजतय शिवशंभू ग्रुप प्रतिष्ठान पातवडे गावाचा 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 रे.
4 चेंडू शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 14 धावांची गरज. चेसिंग कंपल्सरी आहे, ड्रेसिंग कंपल्सरी आहे, त्यामुळे कंपल्सरी या धावा बनवावे लागतील. क्या बात आहे, क्या बात आहे. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. धावबाची संधी, विकेटचं पतन, फलंदाज झाल्या बाद. अशोक बॅक टू द पॅव्हिलियन. चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी अजूनही बनवायचे आहेत धावा 14. हा चेंडू फार महत्वाचा होता आणि झेल पकडलाय. फलंदाज झाल्या बाद तू चल मैं आया, ही स्थिती आपण पाहतोय जुलेवाडी या टीमची. जुलेवाडी संघ पूर्णपणे बॅकफूट वरती. शाहूवाडी तालुक्यात फेमस हायलाइट पातवडे गाव. इथं शिवशंभू ग्रुपचं नाव चालतंय, शिवशंभू ग्रुपचं नाव. इथं शिवशंभू ग्रुपचं नाव चालतंय, शिवशंभू ग्रुपचं नाव. शिवशंभू ग्रुपचं नाव चालतंय, शिवशंभू ग्रुपचं नाव. थँक्यू सो मच. 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 14 धावांची गरज आहे. 2 लीगल चेंडू आणि सामना फिनिश होईल. परंतु एखादा व्हाईट बॉल, एखादा नो बॉल या मॅच मध्ये वापसी करून देऊ शकेल. इनफिल्डच्या वरून गॅप मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. आहे आणि सामना होतोय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे प्रियांका 11 एनवाडी या टीमने. अभिनंदन प्रियांका 11 एनवाडी या टीमचं. हार्ड लक. जुलेवाडी संघाचं लाईनअप करायचं आहे, सेकंड करायचं आहे आणि त्यानंतर हे मैदान सोडायचं आहे.